अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र कुंडलिका वरद्या विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सब संतमुखी जय अपने अपने माता पिता की श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृपाळू कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार दया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई भलतिया भावे शरणदाता भेटी भलतिया भावे शरण करता पडे तसे तुटी जन्म व्याधी तसे तूटी जन्म व्याधी न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई भक्त करुणाकर ज्ञानाबाई माझी अनाथाची माय ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित से न पाहयाती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरी मनुष्याकृती रागवे ख्याती केली शिळाशी करे सागरे तारी महाराज हा जन्मला मूर्ती रोगी महानाडळे भव सिंधू से बांधिला से तुझे ने अनाथा दिना कारणे तुकया तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकार हे श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तू चितो हा परब्रह्म देव दया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे मानवी दिव्य रूपची केली न त्यागे ते दिव्य लोकांशी देली ओम नमो जया वेद प्रतिपाद्या जय जय सुवेद्या आत्मरूपा
देवा तुझे गणेशु सकलार्धमते प्रकाशु मने निवृत्ते दासु अवधारे जोजी आता विनव वांगिलासिनी हे चातुर्यार्धकला कामिनी श्री श्री शारदा विश्वमोहिनी नमस्कार नेम्या मद हृदये सद्गुरु येने तारिलो हा संसार गुरु मनोनी विशेष त्यादरू डोळ्यांजन भेटे ते वेळे दृष्टीचे पाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रगटे महानिधी विरोधते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवतु असे ज्ञानदेव बाळ माझा सांगे गीता भगवंता लक्ष द्यावे विते मराठी त्याचे माता आज आपल्याला रिव्हिजन करायचं आहे की नाही श्लोक क्रमांक 39 पासून ते 53 पर्यंत ज्याला निष्काम कर्मयोग असं नाव आहे. भगवंतांनी पहिल्यांदा ह्या अध्यायामध्ये असं आहे की पहिले 10 श्लोक आहेत ते अर्जुनाचं परिस्थिती कशी आहे त्याचं वर्णन करतात. श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. नंतर मग 11व्या श्लोकापासून काय चालू होतो ज्ञानयोग सांख्ययोग चालू होतो. 11व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत भगवंत अर्जुनाला सांख्ययोग सांगतात. नंतर 31 ते 37 पर्यंत काय सांगतात स्वधर्म आहे की नाही क्षत्रिय धर्म. त्याच्यानंतर आता 39 ते 53 काय सांगता येते निष्काम कर्मयोग. आणि आपलं काल झालं ते तेवढं टॉपिक परंतु थोडा महत्त्वाचा असल्यामुळे आपण रिव्हिजन घेऊ आज असं जेवढं होईल तेवढं आहे की नाही. थोडं थोडं सगळं आपण श्लोकाचा अभ्यास करू. आवर्तन त्याला असं म्हणतो. तत्पूर्वी आज आहे 26 फेब्रुवारी आहे की नाही का 27 फेब्रुवारी आज. तर हे 27 फेब्रुवारी आज जो आहे हा म्हणजे आज आहे ना 2 महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे जागतिक मराठी दिन आहे की नाही मराठी भाषा दिन. आणि कविवर्य कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आहे जयंती म्हणू त्याला आपण. आणि त्याचबरोबर आज एकादशी आहे आणि या एकादशीला नाव आहे आमालकी एकादशी. म्हणजे आज आहे ना साहेब आज आवळा वृक्ष आहे ना त्याचा जन्म झाला. आणि त्याचबरोबर भगवंताने ब्रह्मदेवाला सुद्धा जन्म दिला. म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म आणि आवळा वृक्षाचा जन्म एकाच दिवशी झालेला. आवळा म्हणजे आवळा आपण आवळा वृक्ष नाही का आवळा नाही का हां त्याचा वृक्ष तो पवित्र आहे. आवळा हे पवित्र वृक्ष आहे. म्हणजे हां आवळ्याचे लोणचं हां तुम्ही काय बनवलं ते बरेचसे शेप आला. हां परंतु आवळा हा पवित्र वृक्ष आहे आणि त्याचा जन्म आज झाला असा. आणि एक आमालकी एकादशी जी आहे ना तिला आणखी दुसरं एक नाव आहे. तिला ना रंगभरी एकादशी पण म्हणतात. काय रंगभरी. तर रंगभरी का म्हणतात कारण उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे वाराणसीमध्ये आजपासून होळी उत्सव चालू होतो. खूप मोठा उत्सव असतो आणि शंकर पार्वतीचा उत्सव असतो म्हणून त्याला रंगभरी एकादशी पण म्हणतात आहे की नाही. हां म्हणजे आज 2 गोष्टी झाल्या. एक जागतिक भाषा मराठी दिन आहे आणि एक एकादशी आहे. हां आणि एक माऊलींनी जी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी टाकलेली आहे मराठी भाषाबद्दल ती म्हणू आपण आणि आपला पुढचा अभ्यास करू. बघा माझ्या मराठीचा बोल कौतुके माझ्या मराठीचा बोल कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसे अक्षरे रसिके मेळवीन. अशी मी अक्षरं देईन रसिकांना जे अमृतापेक्षा गोड राहणार. आणि खरोखर माऊलीने ती अक्षरं आपल्याला दिलेली आहेत. तर आज
त्यांनाही आपण धन्यवाद देऊ माऊलीला. आणि आपण आज आपला जो अभ्यास आहे त्याच्याकडे वळू. निष्काम कर्मयोग हा 39व्या श्लोकापासून चालू होतो. ते 39व्या श्लोक आपण थोडा म्हणू. बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधन प्रहास्यसी. म्हणजे भगवंत ह्या श्लोकामध्ये आपल्याला म्हणतात की निष्काम योगाद्वारे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकतो. या श्लोकामध्ये आपल्याला म्हणजे सुरुवातीला भगवंत असं म्हणतात. आणि याच्यामध्ये एक ओवी फक्त ज्ञानोबरायांची म्हणू आपण. ती ओवी कुठली आहे बघा. जैसे वज्र कवच लेईजे मंग शास्त्रांचा वर्षाव साईजे परी जैसे उरिजे अचुंबिता. ही त्याच्यामध्ये एक ओवी आहे. म्हणजे ह्या ओवीद्वारे ज्ञानोबारा आपल्याला सांगतात जसं आपण चिलखत घातलं समजा अंगावर आणि कोणी पण आपल्याला वार केला तर आपल्याला लागणार नाही, तसं निष्काम कर्म हे चिलखत टाईप आहे. म्हणजे आपण काय करू, कर्माचं आपल्याला बंधन राहणार नाही. म्हणजे एवढं महत्त्वाचं आहे की नाही. हां, ती ओवी फक्त मी म्हणतो माझ्या मागं आपण म्हणा. जैसे वज्र कवच लेईजे मंग शास्त्रांचा वर्षाव साहिजे परे जैसे उरिजे अचुंबिता. हां, आता ही ओवी आणि त्याच्यात एक तुकोबारांचा एक अभंग आहे फक्त. हे 39 क्रमांकाचं हे श्लोक आहे. 39 क्रमांक श्लोक आहे. हां, आणि त्याच्या खालच्या ओव्या आहेत. ती ज्ञानेश्वरी घेतली तर तुम्हाला समजेल. जाऊ दे, मी म्हणेल माया मागं म्हणा फक्त ज्ञानेश्वरी, बाकी काय नाही. आणि त्याच्यामध्ये महाराजांचा एक अभंग आहे. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकून. म्हणजे कर्माच्या बंधनातून आम्ही मुक्त होऊ, आशाच सोडून देऊ, कोणाचीही आशा करणार नाही. बघा, आशा केली का माणूस बंधनात अडकतो असं त्याच्यामध्ये. आता पुढचा श्लोक बघा काय. पुढचा श्लोक आहे नेहाबी कर्मनाशोस्ती प्रत्यवायो न विदते. आहे की नाही. म्हणजे काय आहे, भगवंत याच्या असं म्हणतात की निष्काम कर्मयोग थोडं जरी केला तरी तुम्ही जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणार. आणि थोडं जरी केलं ना ते कधी वाया नाही जाणार. हां, म्हणजे निष्काम कर्मयोग थोडा जरी तुमच्याकडून झाला तर ते कधीच वाया जाणार नाही आयुष्यामध्ये. तर याच्यामध्ये ज्ञानोबरायांची ओवी आहे, ती माझ्या मागे म्हणा आपण. अर्जुना ते पुण्यवशे जरे अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे तरे आशेष येनाशे संसार भय. म्हणजे अर्जुना, ते तुम्ही जर का पुण्य केलं असेल मागच्या जन्मामध्ये तर तुम्हाला ह्या जन्मामध्ये काय होणार आहे, सुबुद्धी येणार आणि तुम्ही निष्काम कर्म करणार. आणि निष्काम कर्म एकदा माणसाकडून झालं तर आपल्याला संसारामध्ये कुठल्याही प्रकारचं भीती राहणार नाही. म्हणजेच याचा अर्थ तुम्हाला पुनर्जन्म नाही होणार. कारण जन्म आला की मग मृत्यू आला. जन्म आला आणि मृत्यूच्या मधला जो प्रवास आहे त्यातला आपल्याला दुःख पण मिळणार आणि सुख पण मिळणार. असं पुढे बघा. आता 41व्या श्लोकामध्ये व्यावसायिक बुद्धीबद्दल भगवंत आपल्याला काय म्हणतात ते. व्यावसायिक बुद्धीमध्ये काय कुठला श्लोक आहे बघा म्हणतात पाटील साहेब मला. 41 हां, म्हणा मला. हां, म्हणजे व्यावसायिक आणि अव्यवसायिक. हां, व्यावसायिक आणि व्यावसायिका बुद्धी ही एके हे कुरु नंदना. म्हणजे व्यावसायिक बुद्धी एकच असते, त्याला निश्चयात्मक बुद्धी म्हणतात, त्याला सुबुद्धी म्हणतात. तर ही जी सुबुद्धी जर का थोडी जरी असली तरी ती थोडी म्हणायची नाही. आपण थोडी जरी असली तरी ती थोडी म्हणायची नाही. कारण का सुबुद्धी ही थोडी आहे आणि दुर्बुद्धी जास्त आहे. तर याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी एक आपल्याला ओवी सांगितली आहे, ती आपण म्हणा. जैसे दीपकळिका थाकुटी परे बहुतेजाचे प्रगटी तैसे सुबुद्धी हे थाकुटी म्हणू नये. म्हणजे याच्यामध्ये दीपकलिका जसा छोटासा दिवा असतो,
परंतु तो आपण छोटा नाही म्हणायचा, कारण तो पूर्ण घरामध्ये प्रकाश देऊ शकतो. त्या पद्धतीने थोडी जरी सुबुद्धी आली तर ती थोडी नाही म्हणायची, त्याने आपलं भलं होणार आहे. आणि त्यासाठी तुकोबाराय काय म्हणतात, दुर्बुद्धी ते मना कदा अनुपजवणार आहे, म्हणजे माझ्या मनामध्ये नेहमी सुबुद्धी उपजव, असं तुकोबाराय म्हणतात. आता त्याच्यामध्ये हे फक्त तुम्ही ऐका, फक्त काय बघायची काही गरज नाही, मी म्हणेल तसं माझ्या मागं म्हणा. 42 आणि 43 आणि 44 हे जे श्लोक आहेत हे भगवंत आपल्याला सांगतात की दुर्बुद्धीचं प्रमाण जास्त काय, त्याच्यासाठी हे 3 श्लोक आपल्याला सांगितलेले आहेत. तर त्यातला 42वा श्लोक बघा कसा आहे, यामी माम पुष्पिताम वाचम, हा जो श्लोक आहे याच्यामध्ये अविचारी लोक फुलासारखी भाषा बोलतात आणि कर्मकांड आणि त्यातील फळालाच जास्त महत्त्व देतात, असं भगवंत म्हणतात. तर त्याच्यामध्ये मूळ पुरुषाला विसरतात, जो यज्ञपुरुष आहे त्याला विसरतात आणि सांसारिक सुखाची आशा करतात. तर त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात ते माझ्या मागे म्हणा, म्हणते संसारी जन्मिजे यज्ञाधिक कर्म कीजे, मग सर्व स्वर्ग सुख भोगीजे निरंतर. म्हणजे असे काही जे अज्ञानी लोक आहेत ते म्हणतात संसारात जन्म करायचा ना, काय आलो ना आपण तर यज्ञाधिक कर्म करून आपण काय करू, स्वर्गाची इच्छा प्राप्त करू, परंतु ते यज्ञ पुरुषाला विसरतात. तर त्याच्यामध्ये तुकोबाराय काय म्हणतात की बोललिया संसारे आली डोळ्यासी माजिरे, माजिरे म्हणजे पडदा येतो माणसाला. आणि पुढे असं म्हणतात की नका बोलू मधुरावानी, जे गोड बोलणारी माणसं आहेत त्यांना तुम्ही म्हणजे तुम्ही बोलू नका त्यांच्याशी, असं एक म्हणतात. पुढे बघा 43व्या श्लोकामध्ये कामात मानस स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदा, म्हणजे आपण काय करतो, स्वर्गाची इच्छा प्राप्त करतो. वास्तविक स्वर्ग परा नाही पाहिजे तर मोक्ष परा व्हायला पाहिजे आपण. म्हणजे याची जन्मी घडे देवाचे भजन, मी देवाचे एवढी भजन करेन की मला पुढे आता जन्मच मिळणार नाही, मला मग मी दुःखच भोगणार नाही, असं त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये भगवंत कर्माच्या मर्यादासुद्धा सांगतात आपल्याला. आणि त्यांची इच्छा काय असते अज्ञानी लोकांची, की उत्तम जन्म, ऐश्वर, इंद्रिय तृप्तीसाठी ते स्वर्गलोकाची प्राप्ती करतात आणि कर्मकांडाचे काय करतात, अवडंबर करतात. तर त्याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी जी ओवी सांगितली ती मी तुम्हाला सांगतो. देखे कामना अभिभूत ओनी कर्मे आचरत, ते केवळ भोगी चित्त देवोनिया. म्हणजे कर्म ते कशासाठी करतात, काहीतरी कामना मनात ठेवतात आणि मग कर्म करतात. मग काय होतं, कर्मबंधनात अडकले जातात आणि मग परत जन्म घेतात, परत मरतात, परत जन्म घेतात, असं ते चालूच राहतं त्यांचं. हां, आता 44 श्लोक बघा कसं आहे, भोगे ऐश्वर्य प्रसाक्तानान तया परुत चेतसा. म्हणजे ह्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की जे अज्ञानी लोक आहेत ते ऐश्वर्य आणि आरामामध्ये आसक्त असतात आणि ते देवापासून भरकटले जातात. त्यांचा मूळ उद्देश आहे आम्ही फक्त सुखी राहायला पाहिजे, देवाचं त्यांचं काय असं काही हे नाही. हां, आणि देवाला फक्त साधन म्हणून वापरतात. साध्य त्यांचा संसार आहे आणि साधन भगवंत आहे असं. आणि त्याच्यामध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात बघा, परी एकची कुडे करती, कुडे करती म्हणजे हे वाईट करतात. अज्ञानी लोक हे वाईट करतात. काय वाईट करतात, जे स्वर्ग काम मनी धरती, यज्ञ पुरुषा सुखते भोगता जो. म्हणजे ह्या पूर्ण यज्ञ पुरुष जो आहे त्यालाच विसरतात आणि कशाची कामना करतात, स्वर्गाची कामना करतात. ते असे 3 श्लोक आहेत, 42, 43 आणि 44. आता 45वा श्लोक बघा, बोला. मी म्हणतो त्रिगुणा विषया वेदा त्रैगुण्ये भवार्जुन. म्हणजे भगवंत म्हणतात की हे जग आहे हे 3 गुणांनी नटलेलं आहे.
काय 3 गुण आहे. कुठला रज तम रज तमाने म्हणजे सत्व रज आणि तम सत्व रजतम. हां या 3 गुणाने नटलेलं आहे हे जग. आणि तुकाराम महाराज पण म्हणतात की प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, जे 3 प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये वेदाचे गुण आहेत. त्याच्यामध्ये जे 3ही गुण वेदामध्ये सांगितलेले आहेत. 3ही प्रकारचे गुण आहेत. मग आपण कुठला गुण घ्यायचा आहे आपण ठरवायचं. आणि शेवटी भगवंत अर्जुनाला म्हणतात की तू गुणातीत हो, ह्या 3ही गुणाच्या वरती उठ. त्याच्यावरचा घे. हां त्याच्यावरचा एक गुण आहे तो घे असं म्हणतात. तर याच्यामध्ये ज्ञानोबारांची जी उभी आहे ती आपण म्हणून तू जाण हे सुख दुःखासीच कारण, हेच जने अंतकरण रिगोदेसी. म्हणजे ज्ञानोबा इथे आपल्याला सांगतात की सत्व रज आणि तम यांच्या जर का आपण नादी लागलो तर आपल्याला सुख मिळणार आहे कधी आणि कधी दुःख मिळणार आहे. सुख दुःखाची जर का निवृत्तीच आपल्याला कायम करायची असेल तर आपण गुणातीत व्हायला पाहिजे. बघा हां हे म्हणजे याच्यामध्ये अंतकरण आपण 3ही गुणाला नाही द्यायचं आहे. 3ही गुणाच्या वरती आपण उठायचं आहे. पुढे बघा 46वा श्लोक आहे. तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानता. म्हणजे वेदामध्ये भरपूर काय सांगितले पाटील साहेब, परंतु ब्राह्मण्यस्य म्हणजे ज्ञानवान पुरुष तो काय करतो, फक्त भगवंताच्या भक्तीचा सार घेतो आणि आपलं मन पुढे लावतो, देवाच्या चरणावर लावतो. आहे की नाही. त्याच्यामध्ये ज्ञानोबा काय म्हणतात बघा, बोला. तैसे ज्ञानिये जे होती ते वेदार्थाते विवरती, मग अपेक्षित जे स्वीकारते शाश्वत जे. म्हणजे जे ज्ञानी पुरुष असतात ना ते काय करतात, वेदाचा अभ्यास करतात आणि जे शाश्वत आहे त्याचा काय करतात, स्वीकार करतात. आणि जे नश्वर वस्तू आहेत त्या वस्तू ते त्याच्यामध्ये मन घालत नाहीत किंवा त्याच्या मागे ते जात नाहीत. म्हणजे त्यांचे पूर्ण जे मन आहे ते परमेश्वराच्या चरणावर लीन ठेवतात. परमेश्वराला लीन झाले. म्हणजे इथे एक तुकोबरा असं म्हणतात की आता कोठे धावे मना तुमचे चरण देखलिया. एकदा का मन परमेश्वराच्या चरणावर लीन झालं का मग कुठेही ते जाणार नाही, भरकटणार नाही. म्हणजे असं. आता पुढे 47वा श्लोक आहे बघा, तो की सगळ्यांचा पाठ असतो की नाही. कर्मण्य वाधिकार असते मा फलेषु कदाचन. बरोबर. या श्लोकामध्ये पाटील साहेब मा हा शब्द 3 वेळा आलेला आहे. आता मा म्हणजे संस्कृतमध्ये म्हणजे त्याला नाही म्हणतात. हां म्हणजे एका गोष्टीला भगवंत हो म्हणतात आणि 3 गोष्टीला नाही म्हणतात. तर कुठल्या गोष्टीला हो म्हणतात की ते तुम्हाला सांगतात की तुमचा कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे, परंतु कर्माच्या फलाचा अधिकार नाही. कारण कर्मफल हे अनेक गोष्टीवर अवलंबून आहे. मागे आपण मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं एका विद्यार्थ्याचं, की विद्यार्थ्याला असं वाटतं की मला 95% मार्क मिळावे, त्या हिशोबाने तो अभ्यासही करतो, परंतु 95% मिळतील हे काही सांगता येत नाही आपल्याला. इट मे बी 90 ऑल्सो किंवा आणखीन पुढे पण मिळतील त्याला. ते अनेक घटकावर अवलंबून आहे. त्यांनी पेपर जर का चांगला लिहिला त्या हिशोबाने तर ते मिळणार त्याला. हां असं या हिशोबाने. तर आता याच्यामध्ये पाटील साहेब जे ज्ञानोबारायांनी उभे सांगितले ते आपण म्हणू. परे कर्म फळे आसन करावी आणि कुकर्माची संगती न व्हावी, हे सत्क्रियाची आचारावी हेतू विन. म्हणजे ज्ञानोबा आपल्याला म्हणतात की कर्माच्या फळाची आशा करायची नाही. आणि पुढे काय म्हणतात की कुकर्माची संगती नाही धरायची. करायचं कर्म ते चांगलं करायचं आहे, कुकर्म करायचं नाही, वाईट कर्म करायचं नाही.
आणि सत्क्रियच करायचं. सत्क्रिय आचारावे हेतूविना, कुठलाही मनामध्ये हेतू बाळगायचा नाही. बघा साहेब, पाटील साहेब, समजा एखाद्या विद्यार्थ्याने हेतू बाळगला की मला 95% मिळाले पाहिजे, परंतु त्याला मिळाले समजा 60%, तर मग काय होणार, तो नाराज होतो. मग तो काय करणार, तो मग असा दोष देतो एकमेकाला, असं आहे माझे पेपरच बरोबर तपासले नसतील. मग तो काय करतो, परत रिचेकिंगला फॉर्म भरतो. आता माझ्यात एक मित्राने ना, त्याला जास्त पर्सेंटेज मिळणार होते, काय आहे, त्याला थांबा ना, त्याला जास्त पर्सेंटेजची हे होतं. हां, तर त्याने रिचेकिंग फॉर्म भरला आणि त्याला नंतर परत कमी मार्क भेटले, आणखीन कमी भेटले. म्हणजे जे जे आपल्या नशिबात आहे ते करून, ते मिळालं, ते आपण पुढे जायला पाहिजे, आहे की नाही. असं एवढंच फक्त भगवंताला म्हणायचं, बाकी काय नाही. आता याच्यामध्ये ज्ञानोबाराय काय म्हणतात, तुकोबाराय काय म्हणतात, अज्ञानाची पूजा कामिक भावना तयाची या चित्तीबोध कैसा. जे अज्ञानी लोक आहेत ती पूजा फक्त कामिक भावनेने करतात. मग त्याला आणखीन बोध काय कामाचा, त्याला काय बोध करायचा, आपण सांगून काय सांगायचं, काय सांगायचं सांग, असं म्हणतो. पुढे बघा, आता 48 क्रमांकाचा श्लोक आहे, योगस्थ कुरु कर्मादि संगत त्यक्त्वा धनंजय. म्हणजे काय की समत्व धरून कर्म कर आणि अर्जुना आसक्तीचा त्याग कर. पहिल्यापासून असंच सांगितलेलं आहे, कर्मफळाचा त्याग करायचा, आसक्तीचा त्याग करायचा आणि समबुद्धी ठेवून कर्म करायचं. त्याच्याबद्दल ज्ञानोबाराय काय म्हणतात बघा, बोला. तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी मग अर्जुना चित्त देऊनी करी कर्मे. म्हणजे पहिल्यांदा ते आपल्याला सांगतात, तू योगयुक्त होऊनी, तुम्ही समबुद्धी पहिल्यांदा ठेवा कर्म करताना. म्हणजे कर्म करताना मला फळ मिळेल का नाही मिळेल हे आधीच नाही आपण ठरवायचं, पण कर्म करताना बाकी दक्षतेने करायचं. सर्व विचार करून किंवा सर्व त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सर्व केल्या पाहिजेत आपण. फक्त त्याच्यापासून फळ मिळेल की नाही मिळेल, यश मिळेल किंवा अपयश मिळेल, लाभ मिळेल किंवा हानी होईल, या दोन्ही गोष्टीमध्ये आपण समबुद्धी ठेवायची. आणि पुढे तुकोबा काय म्हणतात बघा आपल्याला साठी, फुकासाठी जोडे यश ते का करावा आळस. म्हणजे आपल्याला यश पाहिजे ना, तर मग आपण आळस करायला नको. दे रे हरी खटल्यावरही नाही होत. तुम्ही हातपाय बघा, आपल्याला इंद्रिय दिलेले आहेत, त्याचा आपण उपयोग केला पाहिजे, तर तुम्हाला यश मिळणार. त्याच्यासाठी धागा दोरा गांडा घालायची काही गरज नाही, आहे की नाही. पुढे बघा, 49वा श्लोक आहे. 49वा श्लोक बघा कसा आहे, दुरेन हेवरम कर्म बुद्धी योगाद धनंजया. म्हणजे भगवंत सांगतात की निष्काम कर्मयोग आणि सकाम कर्मयोग याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे, त्या दोघांची तुलना होऊ शकत नाही. हां, आणि सकाम कर्म आणि निष्काम कर्मामध्ये भरपूर अंतर आहे. आणि अर्जुना, तू बुद्धीचा वापर करून कर्मफळाचा त्याग करायचा आहे. बुद्धी योगाद धनंजया, आहे की नाही. हे धनंजय नाव काय ठेवलं माहिती आहे का ह्या श्लोका. बघा, एकदम व्यासांनी जी रचना केली आहे ना श्लोकामध्ये, ती फार विचारपूर्वक केलेली आहे. धनंजय म्हणजे त्याने धन गोळा केलेलं आहे, कोणी, अर्जुनाने. ते त्याच्या शूराच्या बळावर त्यांनी लुटलं नाही, औरंगजेबसारखा लुटलं नाही. त्यांनी काय केलं, युद्ध केलं, निष्काम कर्मयोग त्यांनी केला होता. हां, म्हणून त्याला परत आठवण करून दिली धनंजय. त्याला दुसरं पण नाव बोलता आलं, कुंतीसुद्धा का नाही म्हटलं, कुंतीपुत्रा किंवा पांडवा नाही म्हटलं त्याला इथे धनंजय शब्द आहे. बघा, प्रत्येक शब्दाला एक एक वेगवेगळा अर्थ आहे, वेगवेगळी छटा आहे. आता पुढे याच्यामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की ताके कृपण
ताके कृपण तो जेऊ घाली कैसा, हाची ते चालविसी कळे. म्हणजे जो कृपण, याच्यामध्ये कृपण पण आहे. पुढचा याच्यामध्ये कृपण हा शब्द आहे श्लोकामध्ये. कृपण म्हणजे याचा अर्थ जो फळाची आशा करतो, जो फळाची आशा करतो, भगवंताकडे फळासाठी जातो, त्याला कृपण असं म्हटलेलं आहे. आणि इथे तुकोबाराय आपल्याला सांगतात, जो ताक देत नाही तो तुम्हाला जेवू घालेल काय, नाही घालणार. असं पुढे बघा 50वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्लोक जो आहे तो बुद्धियुक्ते जहातिह उभे सुकृत दुष्कृते. म्हणजे जो बुद्धियोगाचा वापर करतो, कर्मामध्ये समतत्वाचा वापर करतो, तो जिवंतपणेच त्याला काय मिळतं, मोक्ष मिळतो. मेल्यानंतर नाही मिळत, जिवंतपणेच तो कर्मातून काय होतो, मुक्त होतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे हे दोन्ही श्लोकाच्यामध्ये 2 ओव्या आहेत, ते आपण म्हणा. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सारदान पायोगाचे, देत मनानी बुद्धीचे ऐक्यादी. म्हणजे हेच जर का समत्व हेच चित्ताचं काय सार आहे. समबुद्धी हेच निष्काम कर्मयोग आहे. आणि याचा वापर करून आपण मन आणि बुद्धीचा वापर करून आपण जर का कर्म केलं तर ते भगवंताला जातं, असं ज्ञानोबा राय म्हणतात. पुढची ओळ बघा त्याच्यामध्ये, जे बुद्धियोग योजिले तेची पारंगत झाले, येही उभयबंदी सांडिले पाप पुण्य. म्हणजे पारंगत म्हणजे मुक्त होणार कोण, जो समबुद्धीचा वापर कर्मामध्ये करतो तो ह्या जन्मामध्ये मुक्त होतो, तो कर्माच्या बंधनात अडकला जात नाही. पुढे बघा 51 क्रमांकाचा श्लोक बघा कसा आहे. कर्मजम बुद्धियुक्ता ही फलम तक्त्वा मनीषिन. मनीषिन याचा अर्थ होतो मुनी. मुनी काय करतात, मुनी कर्म करताना आसक्ती धरत नाहीत आणि कर्मफलाची इच्छा न करता केवळ कर्तव्य बुद्धीने कर्म करतात. आणि आपण जर का कर्तव्य म्हणून कुठलंही कर्म केलं आपलं, तर आपण त्या बंधनात अडकलं जात नाही, आहे की नाही. पुढे मग त्याच्यामध्ये ओवी बघा कुठली आहे, बोला. ते कर्मी तरी वर्तती परे कर्मफळा नातळती, आणि यातायाती लोपती अर्जुना तया. म्हणजे जे बुद्धियोगाचा वापर करतात ते कर्मफळातून मुक्त होतात, कर्मफळाची इच्छा करत नाहीत. आणि यातायाती लोपती, आपण कालच विषय झाला आपला, काल का परवा, की यातायाती म्हणजे काय, प्रवास. म्हणजे आपला या प्रवासच आहे, जन्माला यायचं, मरायचं, परत जन्माला यायचं, परत मरायचं, हा आपला प्रवास आहे. हा खंडन होते. या प्रवासाची कधी खंडन होणार, तुम्ही समत्व बुद्धीने कर्म केले तर. कर्मयोगी म्हणतो आपण त्यांना. कर्मयोगी कोण होते, आत्ता होऊन गेले बघा, आत्ताच एवढ्या. कोणाला म्हणतो आपण, कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी काय केलं बरं, त्यांनी काय कुठलं कर्म केलं, त्यांनी रयत शिक्षण संस्था काढली. कुठली संस्था, हां, त्याच्या महाराष्ट्रामध्ये 100पेक्षा जास्त शाखा आहेत. आणि माननीय शरद पवार हे त्यांचे अध्यक्ष आहेत. म्हणून त्यांना कर्मयोगी म्हटले. पुढे बघा आता 52वा श्लोक. 52वा श्लोक आपल्याला वैराग्य सांगतो. तुम्हाला वैराग्य कसं तुम्हाला मिळवता येईल. आणि 53वा समाधी सांगतो. म्हणजे कर्मबंधनापासून कर्मामधून सुटायचं कसं, तिथून सुरुवात आहे आणि शेवट आहे समाधीपर्यंत. हा निष्काम योग बघा सुरू कसं कुठून होतो, की कर्म कसं करायचं आणि शेवट कसा होतोय,
समाधीपर्यंत. तर आता ह्या श्लोकामध्ये वैराग्य कसं मिळवायचं हे भगवंत आपल्याला सांगतात. तो श्लोक बघा कसा आहे. यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यती तरिष्यति. म्हणजे हे आपण हे आपल्या अवतीभोवती मोहाचं जाळं आहे. जाळ आहे, घनदाट जंगल आहे मोहाचं, जाळं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अडकलेलो आहोत. आपण बुद्धीचा वापर करून मोहाच्या पलीकडे जायचं आहे. आणि तुमच्या जीवनात जेव्हा मोह सुटेल तेव्हा तुम्हाला वैराग्य प्राप्त होईल. मोह म्हणजे सांसारिक वस्तूचा त्याग करणे, म्हणजे अटॅचमेंट, आसक्ती, पण त्याचा आपण त्याग करायचा आहे. आणि त्याग केल्यानंतर तुम्हाला वैराग्य प्राप्त होणार आहे. मी तुम्हाला काल तुकाराम महाराजांचं मी सांगितलं की त्यांनी संसाराचा त्याग केला, त्याच्यानंतर त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि मग अभंगाची रचना आहे. असं पुढे बघा. नंतर 53 म्हणजे कालचा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये ज्ञानोबा आपल्याला काय सांगतात की समाधी कशी मिळेल तुम्हाला. समाधा वचला बुद्धीस तथा योग मवाप्यस्य. हां, याच्यामध्ये कसं आहे, तुम्हाला परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी राहिली तर तुम्हाला काय करायला, हाच योग आहे. आपलं जे अस्थिर मन आहे ना ते स्थिर केव्हा होईल, जेव्हा तुम्ही भगवंताच्या चरणी लीन व्हाल तेव्हा. आणि एकदा का स्थिर झालं मन तर योगाची प्राप्ती तुम्हाला झालीच. असा हा थोडक्यात आपण आज रिव्हिजन घेतलेली आहे. कशाची? निष्काम कर्मयोगाची. आणि उद्यापासून जे आहे म्हणजे मला वाटतं 54व्या श्लोकपासून ते 72व्या श्लोकापर्यंत स्थित प्रज्ञांची लक्षणं आहे. बघा, हे एवढं सगळं ऐकलं ना पाटील साहेब, तर हा जो अर्जुन आहे हा मनोरुग्ण आहे. त्याने ऐकलं आता हे एवढं काय काय ऐकलं त्याने. स्वधर्म ऐकला, निष्काम कर्मयोग ऐकला, त्याच्यानंतर त्याला प्रश्न निर्माण झाला, अरे हे तर स्थितप्रज्ञाचे लक्षण आहे, मग मलाही स्थितप्रज्ञ व्हायचं आहे, मी कसा होऊ शकतो ते आता पुढचं आपण बघू, आहे की नाही. आता झालं, आपला वेळ झाला. हां, कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, जपसंत की अपने अपने माता श्री अनंता मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकळ देवादी देवा महानंदा महानुभवा चक्रंदरा विश्वंभरा सहस्रपदा सहस्रकरा कमलनयना कमलापती भवतारिका दरिद्राशिती अगये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हे करीतसे विनवणी सकळ देवादी देव मानंदा मानुभवा आता विश्वात्मके देवी हे देवाज्ञ तुषावे शोणी मद्यावे पताय दानहे काशी व्यंकटी साडू तया कर्मरती भूता परस्परे पडो मुहिताचे तिमिरदाओ विश्वसधर्म सूर्य पाओ लोझे वांछिल तो ते लावो प्राणीजात पश्यत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट दुर्गुदा मला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमजे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्फुरेवतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोके भजे देवादी पुरुषे अखंडित आणि ग्रंथ विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय हो हे तमने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसाहो येणे वरे ज्ञानदेव येणे वरे ज्ञानदेव
हरि ओम शांती शांती.